पाचोरा महसूल विभागाचा ॲक्शन मोड. रेल्वे पुलावर वाळूचा डंपर पकडला. तहसीलदारांचा धडाका सुरूच. पाचोरा प्रतिनिधी. तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. पाचोरा शहरातील वृंदावन हॉस्पिटल समोरील रेल्वे पुलावर अवैध वाळूची वाहतूक करणारा एक डंपर महसूल पथकाने रंगेहात पकडून जप्त केला. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. अशी झाली कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरातून अवैध वाळूची वाहतूक होणार असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचला. वृंदावन हॉस्पिटलजवळील रेल्वे पुलावरून जात असताना संशयास्पद डंपर थांबून त्याची तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली. कोणताही अधिकृत परवाना नसल्याने सदर डंपर ताब्यात घेऊन पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. कारवाई करणारे पथक. ही यशस्वी कारवाई महसूल विभागाच्या खालील पथकाने केली. पथक प्रमुख श्री आर.डी. पाटील, मंडळ अधिकारी पाचोरा भाग. पथक सदस्य सागर रोहिदास बागुल. ग्राम महसूल अधिकारी निखिल आबळी. ग्राम महसूल अधिकारी रितेश व्ही गोसावी. ग्राम महसूल अधिकारी. दंडात्मक कारवाईचे संकेत. जप्त करण्यात आलेल्या डंपरवर आता गौण खनिज अधिनियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात कोठेही अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी प्रशासनास कळवावे. दोषींवर कायदेशीर बडगा उगारला जाईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.